नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनल सबस्क्राईब करायचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात सुरेश वैद्य लिखित निमित्त मात्र भाग 6. मोबाईलच्या वाजणाऱ्या रिंगटोनमुळे मला जाग आली. कुशीवर वळत उषा लगतच्या टेबलावर ठेवलेल्या मोबाईलकडे मी अर्धमिटल्या डोळ्यांनी बघितलं. मोबाईल न थांबता वाजतच होता. मोबाईलच्या जवळच असलेल्या घड्याळात मी बघितलं 7:15 वाजले होते. एवढ्या सकाळी सकाळी कोणाला माझी आठवण झाली. काहीशा अनिच्छेनं हात लांब करून मी मोबाईल उचलला, स्क्रीनवर नजर टाकली आणि स्क्रीनवर दिसत असलेलं नाव बघताच माझी झोपच उडाली. फोन नरेश मित्तलांचा होता. ते दिल्लीहून आले होते का काय? पण ते तर दुपारी नताशाला घेऊन माझ्याकडे येणार होते. मग का त्याचीच पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्यांनी मला फोन केला होता? हां, बोला ना मित्तल साहेब. मनातले प्रश्न झटकत मी म्हणालो. विक्रम, तू ताबडतोब माझ्या बंगल्यावर ये प्लीज. नरेश मित्तल म्हणाले. त्यांच्या आवाजातनं व्यक्त होणारी चिंता आणि अस्वस्थपणा मला स्पष्ट जाणवला. काय झालं आहे मित्तल साहेब? काही विशेष घडलं आहे का? त्याशिवाय का तुला एवढ्या सकाळी सकाळी फोन करून बंगल्यावर बोलवतो आहे? तू ताबडतोब ये. हे बघ, मला तुझ्या सल्ल्याची आणि मदतीची गरज आहे. ठीक आहे. त्यांच्या आवाजातली काळजी आणि घाई जाणून त्यांना आणखीन काही न विचारता मी म्हणालो, मी अर्ध्या तासात पोचतो. हे बघ, जेवढ्या शक्य होईल तितक्या लवकर ये. असं म्हणत त्यांनी फोन बंद केला. मी बेडवरनं उठलो, झटपट सगळं आवरलं आणि मोजून 15 मिनिटात फ्लॅटमधनं बाहेर पडलो. सागर व्हिलाच्या गेटमधनं मी आत शिरलो तेव्हा नरेश मित्तल बंगल्याच्या बाहेरच लॉनवर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. ते माझी वाट बघत तिथे थांबले होते हे उघड दिसत होतं. मी पाहिलं, मित्तल साहेबांच्या चेहऱ्यावर केवळ अस्वस्थपणाचेच नाही तर काळजीचे, संतापाचे आणि हताशपणाचे विविध भाव दिसत होते. याचा अर्थ खरोखर काहीतरी गंभीर घडलेलं होतं. लॉनवर असलेल्या एका रंगीबेरंगी छत्रीच्या खाली ठेवलेल्या वेतांच्या खुर्च्यांवर आम्ही जाऊन बसलो. मला वाटलं होतं की मी येताच नरेश मित्तल लगेच काय घडलंय ते सांगतील. पण ते काहीही न बोलता जणू शून्यात नजर लावून बसल्यासारखे गप्प बसून राहिले. एकदा मनात आलं की आपणच काय झालं ते विचारावं, पण तो विचार बदलून मी त्यांनीच बोलायची वाट बघत शांतपणे बसून राहिलो. बराच वेळ नरेश मित्तल त्याच अवस्थेत बसून राहिले होते. मग एक सुस्कारा सोडत ते कठीण स्वरात म्हणाले, नताशा घर सोडून गेली आहे. काय? मी एकदम ताठ होत म्हणालो. नरेश मित्तल काहीतरी धक्कादायक सांगतील हे मला अपेक्षित होतं, पण ते असं काही असेल याची मी कल्पना केली नव्हती. हो. नरेश मित्तलांच्या चेहऱ्यावर दुःखाबरोबर शर्मिंदेपणाचे भाव होते. कुठे? नाही, ते माहिती नाही. नरेश मित्तल हताशपणे खांदे उडवत म्हणाले. पण मला खात्री आहे की ती त्या हरामखोराबरोबर गेलेली असावी. कोण? ते रॉजरविषयी बोलतायत हे मला माहीत असून सुद्धा मी विचारलं. अरे दुसरं कोण? तोच रॉजर डिकास्टा. कारण नताशाच्या बरोबरीनं तो 1.5 दमडीचा गवय्यासुद्धा बेपत्ता आहे. नताशा घर सोडून गेल्याचं तुम्हाला कधी समजलं? आज सकाळी दिल्लीहून परत आल्यावर. नताशा घरातनं किती वाजता बाहेर पडली? म्हणजे याची तुम्ही नोकराकडे चौकशी केलीत का? केली. रात्री साधारण 12च्या सुमाराला ती आपली सुटकेस घेऊन घरातनं बाहेर पडली होती असं ते म्हणतायत. मी ड्रायव्हरलाही विचारलं. तो म्हणतो नताशा 9 वाजता हॉटेल अजंठा पॅलेसमध्ये गेली होती. साधारण 11 वाजेपर्यंत ती तिथेच होती आणि त्यानंतर रॉजरबरोबर ती हॉटेलमधनं बाहेर पडली होती. रॉजरला तिने त्याच्या बंगल्यावर सोडलं होतं आणि मग ती इथे परत आली होती. इथे येताच तिने आपली सुटकेस भरली आणि ती निघून गेली. नाही, पण ती गेली कशी? म्हणजे आपल्या गाडीनं का पायी? घरातून ती पायी गेली. रस्त्यात कुठे टॅक्सी वगैरे केली असेल तर ते नोकरांना माहिती नाही. इथे जवळपास कुठे टॅक्सी स्टँड आहे? नाही, जवळपास तर नाही आहे, पण इथून अर्ध्या तासाच्या अंतरावर एक टॅक्सी स्टँड आहे. नताशाने कदाचित फोन करून टॅक्सी बोलवून घेतली असेल तर
नरेश मित्तलांनी आपला अंदाज व्यक्त केला. नाही, ती जर टॅक्सीने गेली असेल ना तर टॅक्सी स्टँडवर चौकशी करून घरातून बाहेर पडल्यावर ती कुठे गेली हे आपल्याला समजू शकेल. पण तिच्याकडे जर दुसरं कुठलं वाहन असेल तर मग थोडं कठीण आहे. एनिवे, मला सांगा, नताशानं असं तडकाफडकी घर सोडून जाण्यामागे काही विशेष घडलं होतं का? हो. नरेश मित्तल क्षणभर विचार करत म्हणाले. परवा तिचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्या भांडणानंतरच मी तुला भेटायला आलो होतो. परवा सकाळची गोष्ट आहे. नताशा माझ्या खोलीत आली आणि आरडाओरड करत म्हणाली की विपुलसारख्या गुंडाशी, बदमाशाशी ती कधीही लग्न करणार नाही. विपुलने गुंडांकरवी रॉजरवर हल्ला केला आहे. विपुल त्याच्या जीवावर उठलाय वगैरे वगैरे. नताशाचा तो आरडाओरडा ऐकून मलाही राग आला आणि त्या रागाच्या भरात विपुलनं जे काही केलं ते योग्य केलं आणि कोणत्याही परिस्थितीत तिचा विवाह विपुलबरोबरच होणार हे मी तिला सुनावलं. मला वाटतं त्याचवेळी नताशानं घरातनं पळून जायचा निर्णय केलेला असावा. काल रात्री ती रॉजरला भेटली आणि पळून जाण्याचा प्लॅन बनवून तिने घर सोडलं. नेमका काल मी दिल्लीला गेलो होतो तीच वेळ तिने बरोबर साधली. मित्तल साहेब, आता जे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याची खरी खरी उत्तरं तुम्ही द्याल असं मी गृहीत धरतो. मी विचार करत म्हणालो. हे बघ, मी तुझ्यापासून काही लपवणार नाही विक्रम, तू विचार. जाताना नताशा बरोबर काही पैसे किंवा काही किमती वस्तू घेऊन गेली आहे? हो, ती आपले सगळे मौल्यवान दागिने घेऊन गेली आहे. असं म्हणत नरेश मित्तल क्षणभर थांबले. मग सांगावं का सांगू नये असे भाव चेहऱ्यावर आणत खालच्या आवाजात म्हणाले, माझ्या सेफमध्ये असलेली ही सगळी कॅश घेऊन गेली आहे ती. ते अपेक्षित होतं मला. श्रीमंत घरातल्या पोरी कधी रिकाम्या हातानं पळून जात नाहीत. त्या दागिन्यांची किंमत साधारण किती असेल? कमीत कमी 10-15 लाख. 15 लाख? हो. त्यातल्या नताशाला वाढदिवसाला भेट म्हणून मी दिलेल्या एका हिऱ्यांच्या नेकलेसची किंमतच 5 लाख रुपये. आणि कॅश किती होती? साधारण 3-4 लाख नक्कीच. तुम्ही पोलीसमध्ये तक्रार केली? नाही. का? कारण मी जर पोलिसांकडे गेलो तर ही गोष्ट जगजाहीर होईल. माझी मुलगी एका फडतूस पॉप सिंगरबरोबर पळून गेली हे सगळ्या जगाला समजेल. चॅनलवाल्यांना तर आपला TRP वाढवण्यासाठी आयतं खाद्य मिळेल. आणि तसं झालं तर कुणाला तोंड दाखवायला मला जागा उरणार नाही. एवढ्या वर्षांच्या कष्टानं बनवलेली माझी सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. नाही विक्रम, ती कल्पना मला सहनही होत नाही आहे. मित्तल साहेब जोरजोरात मान हलवत म्हणाले. मित्तल साहेब, मला वाटतं ही वेळ तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेचा विचार करण्याची नाही तर तुमच्या मुलीचा विचार करण्याची आहे. प्रतिष्ठेपेक्षा तुम्ही आपल्या मुलीची जास्त काळजी केली पाहिजे. तुमच्या मुलीकडे 15 लाखांचे दागिने, 4 लाखांची कॅश आहे. त्या दागिन्यांमुळे, पैशांमुळे तिच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळे मित्तल साहेब, माझा तुम्हाला प्रामाणिकपणाचा सल्ला आहे की तुम्ही ह्या घटनेची तक्रार पोलिसात नोंदवावी. नरेश मित्तल काही न बोलता गप्प राहिले. पोलिसात तक्रार नोंदवण्याचा माझा सल्ला त्याला पटला नव्हता हे त्यांचा चेहराच सांगत होता. किंवा मग पोलिसात जावं का जाऊ नये या द्विधा मनस्थितीत सापडल्यानं त्यांना काय निर्णय घ्यावा हे कळत नव्हतं. बरं मित्तल साहेब, मला एक सांगा, ते काहीच बोलत नाहीत हे बघून शेवटी मीच म्हणालो, तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केलीत? नताशा घर सोडून गेल्याचं कळाल्यावर आधी मी तेच केलं. जिथे जिथे नताशा जाण्याची शक्यता होती त्या सगळ्यांकडे मी चौकशी केली होती. पण जेव्हा कुठेच तिच्याबद्दल काही कळलं नाही तेव्हा मग मी तुला फोन केला. आता तूच काहीतरी कर. कसंही करून माझ्या पोरीला शोध. माझ्या सगळ्या आशा आता तुझ्यावर आहेत फक्त. बोलता बोलता नरेश मित्तल फार हळवे झाले. मी माझ्याकडनं शक्य ते सगळं करीन, पण मला अजूनही वाटतं तुम्ही पोलिसात रिपोर्ट करावा. पण हा पण जरा बाजूला ठेवा ना मित्तल साहेब. मी सांगतोय ते करा. त्यांची द्विधा मनस्थिती जाणून त्यांच्यावर दबाव टाकत मी म्हणालो, हे बघा इन्स्पेक्टर पाटील माझे चांगले मित्र आहेत. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याची शक्य तेवढी काळजी घेण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. हे प्रकरण शक्यतो मीडियापर्यंत जाणार नाही याची सुद्धा ते काळजी घेतील. ठीक आहे. नरेश मित्तल एक सुस्कारा सोडत म्हणाले, पण तू सुद्धा माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यायला हवं आहे. नाही, माझी काहीच हरकत नाही आहे, मी म्हणालो. आणि नरेश मित्तल उठून उभे राहत म्हणाले, चल आज जाऊ.
मला चेंज करायला 5-10 मिनटं लागतील, तोपर्यंत तू नाश्ता कर. थँक्स, मी नाश्ता करून आलो आहे. मलिदान चहा बिस्किटं तरी घेशील? चल. मी उठलो आणि नरेश मित्तलांच्या मागोमाग चालायला लागलो. आत आल्यावर मला हॉलमध्ये बसवून नरेश मित्तल आपल्या रूमकडे जाण्यासाठी वळले आणि त्याचवेळी माझ्या मोबाईलची रिंग वाजली. फोन नताशाचा असावा या अपेक्षेनं नरेश मित्तल पुन्हा माझ्याजवळ येऊन उभे राहिले. मी मोबाईल काढून स्क्रीनवरचा नंबर बघितला. नंबर अनोळखी होता. हॅलो. मोबाईल कानाला लावत मी म्हणालो, मिस्टर विक्रम, मी रॉजर बोलतोय, रॉजर डिकास्टा. पलीकडनं आवाज आला, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. यावेळी रॉजरच्या आवाजात उत्तेजित भाव होता. पलीकडनं रॉजर बोलतोय हे ऐकताच मी एकदम स्तब्ध झालो होतो. हॅलो हॅलो मिस्टर विक्रम, मिस्टर विक्रम, तुम्ही ऐकताय ना? मी काहीच बोलत नाही हे बघून रॉजरनं विचारलं. ते हो असं म्हणत मी स्वतःला सावरलं. मग काहीशा अधीऱ्या आवाजात विचारलं, तुम्ही कुठून बोलताय? नताशा तुमच्याबरोबर आहे का? नताशा माझ्याबरोबर आहे का नाही त्याचं उत्तर तुम्हाला मला भेटल्यानंतर मिळेल. तुम्ही लवकरात लवकर इकडे या. इकडे म्हणजे कुठे? तुमच्या फ्लॅटवर. मी तुमच्या फ्लॅटमधनं बोलतोय. माझ्या फ्लॅटमधनं? मी काहीसं गोंधळून विचारलं. हो हो, तुमच्याच फ्लॅटमधनं. नाही पण तुम्ही माझ्या फ्लॅटमध्ये कसे शिरलात? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील, रॉजर काहीशा नम्र स्वरात म्हणाला. पहिल्यांदा तुम्ही इथे याल तर खरं. ठीक आहे, मी येतो, तुम्ही तिथेच थांबा. असं म्हणत मी मोबाईल बंद केला. कुणाचा फोन होता? नरेश मित्तलांनी उत्सुकतेनं विचारलं. नताशाच्या संदर्भातच होता ना? हो, रॉजरचा फोन होता. त्याला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्या फ्लॅटवर तो माझी वाट बघतोय. रॉजरचं नाव ऐकताच नरेश मित्तल एकदम उत्तेजित झाले. दात ओठ खात रागानं म्हणाले, मी त्या हरामखोराचं तंगडं मोडून त्याच्या हातात देईन. त्याला तुरुंगात खडी फोडायला पाठवीन मी. हे बघा, तुम्हाला जे काही करायचं ना मित्तल साहेब, ते तुम्ही आनंदानं करू शकता. मी नाही अडवणार. पण पहिल्यांदा मला त्याला भेटून त्याच्याशी बोलू तर द्या. मी येतो तुझ्याबरोबर. नरेश मित्तल स्वतःच्या रागाला आवर घालत म्हणाले. माझी काहीच हरकत नाही मित्तल साहेब, पण त्याआधी तुम्ही मला एक शब्द द्यायला हवा की तुम्ही स्वतःवर संयम ठेवाल. रॉजरला बघून तुम्ही काहीही वेडंवाकडं करणार नाही. ठीक आहे, मी स्वतःवर संयम ठेवायचा प्रयत्न करेन. गुड, चला पटकन तयार व्हा, मी म्हणालो आणि नरेश मित्तल गेल्यावर मी एक विल शिलगावली विचार करायला लागलो. रॉजरनं माझ्याच फ्लॅटवर मला भेटायला का बोलावलं? कदाचित तो मला भेटायला फ्लॅटवर गेला असावा आणि मी तिथे नाही हे बघून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असावा. पण एवढ्या तातडीनं मला भेटण्यामागचं त्याचं कारण काय? नताशाबद्दल तर त्याला काही सांगायचं नसेल. मी विचार करत असताना नरेश मित्तल तयार होऊन आले आणि आम्ही सागर व्हिलातनं बाहेर पडलो. नरेश मित्तलना घेऊन मी माझ्या फ्लॅटवर आलो. बघितलं तर फ्लॅटचं दार सताड उघडं होतं. त्या उघड्या दारातून आत शिरत आम्ही हॉलमध्ये आलो. रॉजर हॉलमध्ये नव्हता. कदाचित तो बेडरूममध्ये असेल या विचारानं मी बेडरूमचं दार ढकललं, उघडलं आणि दारात उभं राहून आत नजर टाकली. रॉजर बेडरूममध्येच होता. बेडवर तो उताणा पडला होता. त्याच्या शरीराची कसलीही हालचाल होत नव्हती. त्याच्याकडे बघताच माझ्या लक्षात आलं की यापुढे तो कधीच कसलीच हालचाल करू शकणार नव्हता. माझ्या मागोमाग आत आलेले नरेश मित्तल माझ्या पाठीमागे उभे राहून माझ्या खांद्यावरनं बेडरूममधलं दृश्य बघत होते. बेडवर पडलेल्या रॉजरच्या निर्जीव शरीराकडे बघताच त्यांचे डोळे भीतीनं विस्फारले गेले. नकळत त्यांनी माझा खांदा घट्ट पकडला. नरेश मित्तलांना बेडरूममध्ये न यायची सूचना केली आणि मी आत शिरलो. बेडजवळ जाऊन रॉजरच्या निष्प्राण शरीराचं मी निरीक्षण केलं. त्याच्या कपाळावर दोन्ही भुवयांच्या बरोबर मध्ये एक गोल छिद्र होतं. त्या छिद्राच्या भोवतालची त्वचा जळाल्यासारखी काळपट पडली होती. त्याचा चेहरा रक्तानं माखला होता आणि विशेष म्हणजे रक्त पूर्णपणे सुकून गेलेलं होतं. काही क्षण मी तसाच रॉजरच्या शरीराचं निरीक्षण करत थांबलो. मग हलकेच त्याच्या शरीराला स्पर्श केला. शरीर एकदम थंड पडलं होतं. मी बेडच्या आजूबाजूच्या जमिनीचं अगदी काळजीपूर्वक निरीक्षण केलं, पण रॉजरच्या चेहऱ्याशिवाय अन्य कुठेही रक्ताचे डाग दिसत नव्हते. याचा अर्थ रॉजरचा खून माझ्या फ्लॅटमध्ये झालेला नव्हता, तर खून कुठे दुसरीकडेच करून नंतर त्याची बॉडी माझ्या फ्लॅटमध्ये आणून टाकण्यात आली होती. आणखीन एक, रॉजरच्या कपाळावरची जळालेली त्वचा बघता अगदी जवळून त्याला शूट केलं गेलं होतं.
तसंच त्याचं थंड पडलेलं शरीर आणि सुकून काळपट पडलेल्या रक्तावरनं रॉजरचा मृत्यू होऊन किमान 3 तास उलटले होते. याचाच अर्थ अर्ध्या तासापूर्वी ज्यांनी कोणी मला फोन केला होता तो रॉजर नव्हता. रॉजरच्या आवाजाची नक्कल करत दुसऱ्याच कोणीतरी तो फोन मला केला होता. कोण असावा तो ज्यांनी रॉजरचा खून केला? तो का त्या खुन्याचा कोणी साथीदार? आणि रॉजरचं प्रेत त्यांनी माझ्या फ्लॅटमध्ये का आणून टाकलं? रॉजरच्या खुनात मला अडकवण्यासाठी का तसं करण्यामागे त्याचा वेगळा काहीतरी उद्देश होता? प्रश्न भरपूर होते, पण त्या क्षणी तरी त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड होतं. कुठून तरी सुरुवात करायची म्हणून मी रॉजरचे खिसे तपासले, पण संशयास्पद असं काहीही हाताला लागलं नाही. निराश होऊन मी रॉजरच्या निष्प्राण शरीराकडे बघत असताना अचानक माझं लक्ष त्याच्या डाव्या हाताच्या मुठीकडे गेलं. घट्ट मिटलेल्या त्याच्या त्या मुठीतनं कागदाचा एक छोटासा तुकडा बाहेर डोकवत होता. रॉजरचं शरीर आता चांगलं कडक झालं होतं, त्यामुळे त्याची ती बंद झालेली मूठ उघडताना मला बरेच प्रयास पडले. पूर्ण ताकद लावून मूठ उघडल्यावर तो कागदाचा तुकडा म्हणजे एक पोस्टकार्ड असल्याचं माझ्या लक्षात आलं. मुठीत पकडल्यामुळे चोळामोळा झालेलं ते पोस्टकार्ड मी हलक्या हातानं उलगडलं, सरळ केलं. पोस्टकार्डवर लाल पेन्सिलनं वाकड्या तिकड्या अक्षरात लिहिलं होतं, वेलकम बंगला, कृष्णनगर, बोरी. ते 4 शब्दांव्यतिरिक्त पोस्टकार्ड पूर्णपणे कोरं होतं. ते पोस्टकार्ड ना कुठून आलं होतं ना कुठे पाठवलं जाणार होतं. पोस्टकार्डवर लिहिलेल्या त्या 4 शब्दांकडे बघत असताना पुन्हा माझं लक्ष रॉजरच्या उजव्या हाताकडे गेलं. त्या हाताची मूठसुद्धा घट्ट मिटलेल्या अवस्थेत होती. मी ती मूठ उघडली. त्या मुठीत पेन्सिलचा एक छोटासा तुकडा होता आणि तो तुकडा लाल रंगाचा होता. याच पेन्सिलनं पोस्टकार्डवर ते 4 शब्द लिहिलेले असावेत. पण लिहिले कोणी? त्या खुन्याने का स्वतः रॉजरने? विचार करत असताना अचानक माझ्या मनात आलं, मरण्यापूर्वी रॉजरनेच तर या पोस्टकार्डवर हे 4 शब्द लिहिले नसावेत ना. त्यावर अधिक विचार करताना मला तीच शक्यता जास्त बरोबर वाटायला लागली. गोळी लागल्यावर जखमी अवस्थेतल्या रॉजरनं जिथे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली त्या जागेचा पत्ता या पोस्टकार्डावर लिहिलेला असावा. वाकड्या तिकड्या अक्षरातल्या त्या शब्दांकडे बघताना लिहिणाऱ्यानं मोठ्या कष्टानं थरथरत्या हातानं ते लिहिले आहेत हे अगदी स्पष्टपणे जाणवत होतं. पोस्टकार्डवर लिहिलेल्या वेलकम बंगल्याचा विचार करत असताना अचानक माझ्या मनात नताशाचा विचार आला. नताशा जर रॉजर बरोबर असेल तर आत्ता ती कुठे आहे? आत्ता ती कुठल्या अवस्थेत आहे? रॉजरसारखंच तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर? आणि मग जर तिचाही खून झाला असेल तर मग तिचं प्रेत कुठे टाकलं असेल? कृष्णनगरमधल्या त्या वेलकम बंगल्यात तर नाही? एका मागोमाग एक मनात आलेल्या या विचारांनी मी चांगलाच अस्वस्थ झालो होतो. सगळ्यात वाईट म्हणजे तपासाला कशी आणि कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं. शेवटी बुडत्याला काडीचा आधार या युक्तीप्रमाणे कृष्णनगरमधल्या त्या वेलकम बंगल्यापासून सुरुवात करायचं ठरवलं. सध्या तरी तेवढा एकच क्लू माझ्या हाताला लागला होता. नरेश मित्तल अजूनही बेडरूमच्या दारात उभे राहून भयचकित नजरेनं रॉजरच्या प्रेताकडे बघत होते. मी बेडरूममधनं बाहेर येत त्यांना घेऊन हॉलमध्ये आलो. हॉलमध्ये येताच मी विचारलं की मित्तल साहेब, तुम्हाला वेलकम नावाच्या बंगल्याबद्दल काही माहिती आहे? बोरिवलीच्या कृष्णनगरमधल्या बंगल्याबद्दल तर तू विचारत नाही आहेस. नरेश मित्तलांनी मलाच उलटं विचारलं. हो बरोबर, म्हणजे तुम्हाला त्या बंगल्याचा मालक कोण हे सुद्धा माहिती असेल? अर्थात माहिती आहे, कारण तो बंगला माझाच आहे. तुमचा? हो, 5 वर्षांपूर्वी स्वस्तात मिळाला म्हणून मी तो घेतला होता, पण तेव्हापासनं तो रिकामाच आहे. नरेश मित्तलांनी माहिती पुरवली. आय सी. तो बंगला मित्तल साहेबांचा आहे हे समजताच माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला. घर सोडल्यावर नताशा कदाचित रॉजरला घेऊन त्याच बंगल्यात गेलेली असावी. त्याचवेळी नताशाकडे असलेली कॅश आणि दागिन्यांची भणक कोणाला तरी लागलेली असावी. त्या दागिन्यांसाठी आणि कॅशसाठी कुणीतरी रॉजरचा आणि नताशाचा सुद्धा. पण तुला त्या बंगल्याबद्दल कसं काय समजलं? नरेश मित्तल मला विचारत होते. रॉजरच्या हातात सापडलेल्या पोस्टकार्डवर त्या बंगल्याचा पत्ता होता हे त्यांना सांगितलं असतं तर जी शंका मला आली होती तीच त्यांनाही आली असती. म्हणून मी म्हणालो, ते मी तुम्हाला नंतर सांगतो मित्तल साहेब. मित्तल साहेब, जरा 1 मिनिट तुमचा मोबाईल द्याल?
मित्तल साहेबांनी काहीशा चकित नजरेनं माझ्याकडे बघितलं, पण कसलेही प्रश्न न विचारता मोबाईल काढून माझ्या हातात दिला. मित्तल साहेबांच्या मोबाईलवरनं मी पोलीस हेडक्वार्टर्सचा नंबर डायल केला. मिनिटभर बेल वाजत राहिल्यानंतर पलीकडनं रिसिव्हर उचलला गेला आणि इन्स्पेक्टर पाटलांचा चिरपरिचित आवाज माझ्या कानात शिरला. येस, पोलीस हेडक्वार्टर. इन्स्पेक्टर साहेब, मी नरेश मित्तल बोलतोय. बाजूला उभ्या असलेल्या नरेश मित्तलांकडे बघून डोळे मिचकवत मी थोडासा आवाज बदलण्याचा प्रयत्न करत म्हणालो, मी न्यू इंडिया टाइम्सचे रिपोर्टर विक्रम राजे यांच्या फ्लॅटमधनं बोलतोय. त्यांच्या फ्लॅटमध्ये पॉप सिंगर रॉजर डिकास्टाचा खून झाला आहे. काय? इन्स्पेक्टर पाटलांचा काहीसा उत्तेजित झालेला आवाज माझ्या कानात शिरला. ते बसल्या जागी आपल्या खुर्चीत ताठ झाले असणार याची मला कल्पना आली. हो हो साहेब. काही क्षण पलीकडे एकदम शांतता पसरली. मग पाटलांनी विचारलं, तो विक्रम आहे का तिथे? नाही आहे. प्रेत पाहिल्यानंतर ते आत्ता एवढ्यात कुठेतरी निघून गेले. कुठे गेला तो? नाही, माहिती नाही, त्यांनी तसं काही सांगितलं नाही. ठीक आहे, तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच तिथे पोहोचतोय. आणि हां मिस्टर मित्तल, तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावू नका. येस सर. असं म्हणत मी मोबाईल बंद केला, मित्तल साहेबांच्या ताब्यात देऊन टाकला. काय प्रकार आहे विक्रम? मोबाईल घेत नरेश मित्तलांनी गोंधळून माझ्याकडे बघत विचारलं, तू माझ्या नावाने पोलिसांना फोन का केला? मित्तल साहेब, कारण मी जर माझ्या नावाने फोन केला असता तर इन्स्पेक्टर पाटलांनी मला इथे थांबायची सक्त सूचना दिली असती आणि माझं इथनं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. इन्स्पेक्टर पाटील इथे आल्यानंतर फोन तुम्हीच केला होता असं सांगा. माझ्याबद्दल विचारलं तर मी आत्ता जे काही त्यांना फोनवर सांगितलं ना तेच सांगा. ओके? ठीक आहे. नरेश मित्तल सहमतीदर्शक मान डोलावत म्हणाले. मग क्षणभर थांबून त्यांनी काहीशा उत्सुकतेनं विचारलं, अरे पण तू चाललायस कुठे? तुमच्या मुलीचा शोध घ्यायला चाललोय मी गंभीर स्वरात म्हणालो आणि नरेश मित्तलांना आणखीन काही बोलायची संधी न देता मी त्या फ्लॅटमधनं बाहेर पडलो. श्रोतेहो, हा होता 6वा भाग निमित्त मात्र या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा 7वा भाग. उद्या, पण तत्पूर्वी तुमच्याकडनं जर चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा 7व्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.